आधीच आहे तर मुळ्यात काढून टाकलं. हे अगोदर हे बा मुळा आता हे झाड वाचन काय वाचतच नाही ना हाय कास्तकाराची काही खांद्यात ओढून टाकलं. आता यात मुळ्यात तुटल्या तर झाडाली साईड हे करून प्रमुख समस्या तुम्हाला वन्य प्राण्यांची वन्य आहे. प्राण्याची खूपच आहे, खूपच त्रास आहे वन्य प्राणी. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यावर कुठलंही कुठलाही हे नाही कारवाई करत नाही काहीच नाही करत. कडा केल्यानंतर बी काही उपयोग होत नाही आहे. चालन तुम्हाला दाखवतो ना किती आहे डुकरांचं नुकसान. अजून इथं पूर्णच फेकलेलं आहे. माझी 1.5 एकराची तूर एकही तास असा ठेवलेला नाही आहे डुकरांनी. हे दिसत आहे तासोन तास एक हे सगळं हे डुकराचं आहे. डुकरांचंच आहे पाय सर्व. मित्रांनो, आपण पाहू शकता की हे जे जंगली वन्यजीव आहेत यांनी प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट यावर लक्ष का घालत नाही मला एक कळत नाही. आता इथे मला हे कंपाऊंड दाखवतो. यांनी हे कंपाऊंड केलं आहे. याला कुंपण आपण मराठीत म्हणू शकतो. या कुंपणावरून किंवा कुंपणाच्या खालून गड्डा करून ते येतात आणि शेतीचं प्रचंड नुकसान करतात. तुमची सुरक्षा तुम्ही करा म्हणजे काय करा नेमकं? मला या प्रश्नाचं उत्तर फॉरेस्टच्या लोकांनी द्यावं. तुमची सुरक्षा करा म्हणजे काय करा? जे वन्यजीव आहेत त्यांना तुम्ही मारा असं म्हणताय का? एक प्रकारे तुमच्या खात्यामधलं तुम्ही स्वतःच प्रयत्न केले पाहिजे की यांना पकडून जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी दुसरे उपाय काढले पाहिजे. तुम्ही एकीकडनं ते जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे जीव घ्यायला निघालेत का? किती नुकसान झालं असेल? याच्या मुळा वगैरे मुळा तोडासाठी हां जाळा राहते, जे मुळा राहते हे खाण्यासाठी एवढं मोठं नुकसान केलं आहे डुकरांनी. इतकं भयानक आपण पाहू शकतो खाली हे जे तुम्हाला इथे गड्डे आणि हे सगळं दिसत आहे तर हे डुकरांनी जे जंगली डुक्कर आहेत हे सगळं त्यांनी उकरून ठेवलेलं आहे. या मुळ्याच्या खाली जे किडे वगैरे असतात ते काढून खातात ते. परंतु याच्यामुळे काय होतं? आता हे असे गड्डे केले याच्यामुळे झाडांवर काही परिणाम होतो? नुकसान आहे ना हे झाडांना तकलीफ होते आणि हे वाळू बी शकते, जळवा तुटतात त्या झाडांचा. जे मुळा तुटल्या नंतर आमचं पुन्हा नुकसानच आहे ना. झाडं हे पाहणं झाडं पुरे खोदून टाकलेले आहे. खूप रोज डुकरं येत आहे. करावं का आम्ही आता? प्रत्येक ठिकाणी आपण खाली पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी डुकरांनी म्हणजे इथे अक्षरशः खोदून ठेवलेलं आहे सगळं. आणि हे किती भयंकर आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जर कारवाई केली नाही तर या शेतकऱ्यांचं अतोनात जे नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोण आहे? याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी. मी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे असतील जबाबदार त्यांची आज भेट घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे जे नुकसान आहे हे फार मोठं होऊ शकतं. जे 4-4 वर्ष मेहनत घेऊन एका झाडावर लेकरासारखं त्या झाडाला, मुलासारखं त्या झाडाला वाढवतात आणि सरते शेवटी जर असं नुकसान झालं तर पश्चातापाची वेळ येईल. मग म्हणतात शेतकरी आत्महत्या करतात. त्याच्यावर तुमच्याकडे काही उपाय नाही. तर मित्रांनो, हे पहा तुमच्या समोर आहे. आपण आता तुमचे जे संत्र्याचे झाड आहे याबद्दल थोडी माहिती घेऊया. स्पीड न्यूजच्या सगळ्या दर्शकांचं मी परत स्वागत करतो. मित्रांनो, आपण सकाळी वन्यजीव जे आहेत आजूबाजूचे यांनी जो शेतात उपद्रव केला शेतकऱ्यांच्या, त्या संदर्भात हे सगळं चित्रीकरण केलं. त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन केला, तलाट्यांना फोन केला, कृषी सहाय्यक जे आहेत त्यांना फोन केला. तर यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट समोर आली. ती गोष्ट अशी की शेतकऱ्यांना त्यांचं होणारं नुकसान भरपाई का मिळत नाही किंवा विलंब का होतो आणि बहुतांश वेळा मिळतच नाही. तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे जेव्हा एखादा पंचनामा होतो नुकसान झालेल्या ठिकाणचा, त्यामध्ये वनविभागाचे लोक, कृषी सहाय्यक, पटवारी अशी हे संपूर्ण लोक
असले पाहिजेत. कारण नुकसान किती झालं हे ठरवायचं असते, आकडा पाहणी करायची असते सगळी. तर आता मी फोन केला इथले जे RFO आहेत त्यांना, इथले जे वनपाल आहेत त्यांना. वनपाल म्हणजे फॉरेस्टतर्फे सगळी त्यांची टीम आलेली आहे. मला वाटतं पटवारी जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत. परंतु कृषी सहाय्यक त्यांना फोन केला, त्यांनी मला सांगितलं की त्यांना ताप आला आहे आणि ते नागपूरला आहेत, त्याच्यामुळे ते इथे पोचू शकत नाही. आता त्यात सत्यता किती आहे, कारण मी तिथे अजून बघितलं नाही. त्या नागपूरलाच आहेत नक्की की कुठे आणखी आहे ते बघितलं नाही, त्याच्यामुळे मी त्यावर बोलणारसुद्धा नाही. आजच्या तारखेमध्ये किती कामं केलेत आणि ते कुठे आहेत, शेतकऱ्यांसाठी यांनी वेळ काढला नाही. मी नेहमी सांगतो की तुम्ही शासनाचे नाही तर या सामान्य जनतेचे नौकर आहात. तुमचे मालक ही सामान्य जनता आहे आणि याच्यासाठी जर तुम्ही काम करत नसाल, विशेष करून या देशाच्या पालनहार पोषणकर्ता आणि या देशाचा खरा बाप ज्याच्यासाठी तुम्ही जर काम करत नसाल ना, तर तुम्ही खऱ्या अर्थानं कामच करत नाही. 5-10 मिनटं लागले असते, आले असते लगेच, म्हणजे वही पुरानी स्टाईल काम करणे की. तर मित्रांनो, मी सगळ्यात आधी तर महत्त्वाचं जे आहे, वनविभागांना फोन केला, त्यांनी तातडीने इथं आले, त्याच्याबद्दल धन्यवाद. इथे वनविभागाचे वनपाल आहेत, त्यांच्यासोबत वनरक्षकसुद्धा आहेत. मला असं वाटतं की पटवारी साहेब पण आलेले आहेत. तुमचासुद्धा धन्यवाद. म्हणजे फक्त कृषी सहाय्यक यायचे आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, कृषी सहाय्यक यायचे आहेत मॅडम, त्यांनी सांगितलं ते काय व्हायरल वगैरे वगैरे. तर ठीक आहे, आता ही टीम आहे. मला वाटतं त्यांनी मला फोनवर एक गोष्ट त्या बोलल्यात, माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग अशी आहे की जे निर्णय वनपाल आणि तुमचे पटवारी तलाठी जे मिळून घेतील, तो निर्णय म्हणजे मला मान्य असेल, अशा त्या बोलल्यात, ऑनलाईन फोनवर बोलल्यात. तर आता हे जे नुकसान झालेलं आहे इथे आपण पाहूया, हा पंचनामा कसा होतो, काय होतो, प्रोसेस काय. बस तासच बंद तासच अरे रात्री आली होती, रात्री रात्री केलं. एक जाणार आला इकडं जाणार 87/1. इकडून चाललं, इकडून चाललं. इथूनच सांगते, इथून झालं, इकडून ये ना, इकडून ये. इथूनच झालं, इथूनच जाऊन इकडून येऊ आपण. इथूनच जाऊन आला. त्याचे मोठे हे आपलं आहे. मुळा पडला. पलटून टाकली. आधीच आहे ना, झाड आलं तर मुळ्याच काढून टाकलं. हे अगोदरी आहे. हे बा मुळा, आता हे झाड वाचन काय वाचतच नाही. ना हाय कास्त करायची की काही खांद्या तोडून टाकलं. आता यात मुळ्या तुटल्या तर झाडाली साईड इकडून हे अगोदरही केलेलं आहे ते पावसाच्या. हे ना, पावसाच्या
वाढाल काय पण पप्पा वाढणार आहे ना, मुळा आता इथं 300-400 ट्रॅक्टर माती टाकली म्हणून ह्या झाडाची कंडिशन आहे. इथं मुरुमच आहे, खालचा पाच दगड नको. हो का? इथं 400 ट्रॅक्टर माती टाकली आहे. कंपाऊंड 12-13 लाखाचा ते खर्च वाढते आहे. ना. एवढा मुळाला खर्च जर फुटवायला लागली पाहिजे. तो कास्तकाराला अशी जर झाली तर काय करण तो नाही फाशी लावणार तर काय करण दुसरा उपाय तर त्याच्यापाशी. आता याच्यामध्ये साईड बी आहे म्हणून बरं आहे. तिथे खाली दगड हे काय हो, इकडे पर्यंत हे पहिले गेलं आहे काही काम रोजच चालू आहे. याच्याच मुळे जास्त आहे ते. त्याला त्याच्या मुळ्यापासून काही म्हणजे नाही. पण ते आता कसं आहे झाड आहे तिथं त्याला तिथं दिसलं पुन्हा झाडाच्या जवळ जास्त त्यांना असं वाटतं की काहीतरी बाबा हे भेटल म्हणून पुन्हा जास्त ते हे करतात. बहर आलाय त्या बगीच्याला. तयार करायला किती वेळ लागतो? दुरस्ता फेकली 4-5 झाडं फेकली नुसती. पुरा उन्हाळा झाला, परेशान होऊन गेलो आम्ही. पाणीच नाही ना, पाण्याचे मुळा पाणी विकत टाकलं पाणी टाकलं टँकरनं. आता यंदा अजून काय होत म्हणजे काय घडते याचा काही हे बघा आता इकडे बघा, हे पहिलेच केलेलं आहे. बरेचसे केलं आहे. आहे तर लय खंड आहे. हे पुढं हे इथं खंड आहे. हे उदरच आहे ते. पावसाच्या अगोदर पुढे जा. हा तिकडे हे आहे ताजं. काही जुनं आहे, काही रात्रीची. तिकडे हे बघा, हे ऊन लागली की झालं, झाड मारणार. पुन्हा काही आता दिसत नाही काय बरोबर. हे असेच प्रकार आहे. नाही आलं ना लक्षात आता दिसलं आहे. चला ना. तर आता पाहणी झालेली आहे. आता बाकी काय प्रोसेस करतात आपण ते सातत्यानं या बातमीवर लक्ष ठेवणार आहोत. आणि मित्रांनो, येथील जे आमदार आहे त्यांचीसुद्धा आज किंवा उद्या जसं शक्य होईल मी भेट घेणार आहे. एका शेतकऱ्यासंदर्भात नाही तर येथे अनेक शेतकरी आहेत त्या संदर्भात बोलावं लागेल, कारण मला इथे आल्यानंतर अनेक शेतकरी भेटलेत. एक नाही, दोन नाही, 10 ते 15 याच भागातले शेतकरी सकाळपासून भेटून गेलेत. तर निश्चितपणे आमदार साहेब, तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे आणि शक्यतोवर या कामाला वेग कसा आणता येईल हे महत्त्वाचं आहे. मेल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देऊ नका, त्याआधी त्यांना पैसे द्या, तरच ते जगतील, वाचतील आणि हा देश सुदृढ होईल. नमस्कार. नागपूर आणि वर्धा याच्या सीमेवर, म्हणजे जवळपास हा नागपूरचाच भाग म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला जे संत्रा, एक्सपोर्ट क्वालिटी संत्रा, त्याची जी निर्यात केल्या जाते असा संत्रा इथे पिकवल्या जातो. शेतकरी फार मेहनत घेऊन त्याला वाढवतात आणि संत्रा खायला, सोलायला फार सोपा, परंतु छोट्याशा एका कलमेपासून तर फळ घेण्यापर्यंत ही जी प्रक्रिया आहे ना, हे सगळे शेतकरी करत असतात आणि हे फार कठीण काम आहे. तर आत्ता इथे एक झाड आहे संत्र्याचं, याला बघा आता नवीन बहर आलेला आहे आणि फार म्हणजे अक्षरशः झाड बहरलं आहे संपूर्ण. मला असं वाटते हा याच्या आधीचा थोडा क्लोज येऊन दाखव. इथे पहा, हे जो आहे हा आधीचा संत्रा लागलेला, याला आंबिया बहर म्हणतात. त्यानंतर हा जो आता आहे हा मृग बहर म्हणतात याला. म्हणजे याचा जो संत्रा आहे हा हिवाळ्याच्या एंडिंगला येईल, बरोबर आहे की जानेवारी फेब्रुवारीला मिळेल खायला. हा जो बहर आहे हा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत येईल, म्हणजे उन्हाळा सुरू व्हायला निघतो तेव्हा मला वाटतं किंमतसुद्धा चांगली असते याची. आणि हा आता सप्टेंबर ऑक्टोबर हा हिवाळ्यात येईल, बरोबर आहे. तर असे हे 2 बहर असतात. हे झाड संपूर्ण बहरलेलं आहे. तर मित्रांनो, याला तुम्ही काय म्हणू शकता, म्हणजे हे चांगलं उत्पन्न म्हणू शकता ना याला? चांगलं उत्पन्न आहे संत्र्याचं.
हे माझे 2.25 एकरमध्ये 410 झाडं आहे आणि याची खूप मेहनत करावी लागली 5 वर्ष तर स्टोअर करून तर चांगले आलेला झाड आहे. साधारणतः हा जेव्हा ही बाग तुम्ही विकायला काढाल, फळं विकायला काढाल, हो. त्यावेळेला किती उत्पन्न होण्याची शक्यता आहे? तरी माझी अपेक्षा अशी आहे की मार्केटवर निर्भर आहे तरी 5 ते 6 लाखापर्यंत माझा बगीचा जाईल. मार्केट काय होते कसं हा ते त्याच्यावर निर्भर आहे. मार्केटवर तरी एक आपण ॲव्हरेज पकडू मार्केट. तरी आता तर 30,000 40,000 रुपये टनाचा हिशोब असते. या हिशोबानं आता ते 5-6 लाख रुपये त्याचं बरोबरच आहे. म्हणजे 5-6 लाख रुपये हा तुम्ही पहिल्यांदाच घेणार आहे? पहिलाच बार आहे माझा. आम्ही मागच्या वर्षी आलेला होता संत्रा पण तू बाया लावून माणसं लावून आम्ही तोडून टाकला कारण हे झाड जगलं पाहिजे समोर आणि समोर चाललं पाहिजे बा टिकाऊ राहिलं लाईफ वाढवण्यासाठी तुम्ही लाईफ वाढवण्यासाठी आम्ही मागच्या वर्षी हे पूर्ण संत्रा तोडला होता आणि मला ह्या शेतीला पहिला डेव्हलप करायला कमसे कम 10 ते 12 लाख रुपये लागलेले आहे सुरुवातीला पूर्ण डेव्हलप करण्याला. बोर केला आहे, कंपाऊंड केला आहे आणि नंतर झाडं लावले आहे. यामध्ये आम्ही तलावातली माती पण टाकलेली आहे तर कमसे कम 400-450 ट्रॅक्टर माती टाकली नंतर हे झाडं लावलेले आहे. आपली 5 वर्षाची मेहनत 12 लाख रुपये खर्च झालेले आहे यामध्ये आणि आमची स्वतःची मजुरी ते अलग आहे मेहनत. म्हणजे सगळं करून आता कुठे फळधारणा होईल, आता मग हे सगळं जे होईल ते कव्हर होईल. जे तुमचा मुद्दल लागलेला आहे ते आधी निघेल, मग त्याच्यानंतर कधीतरी नफा सुरू होईल आणि मग गारपीट आली त्यावेळेला मग गारपीट आली तर शेतकऱ्यांना तेच आहे आखरी निसर्गावर अवलंबून आहो ना आपण. त्यावेळेला संपूर्ण वर्ष बरबाद. पुन्हा जसे झाले सांगा, ह्या सगळ्या गोष्टी सरकारला कळत नाहीत का? नाही सरकारला कुठे कळलं असतं. सरकारनं कळलं असतं तर त्यानं आपलं कर्जमाफी म्हटलं होतं कर्जमाफी केलं असतं. आपण 2 आणि 3 एकराचे कास्तकार असे एक कास्तकारांनी जर मेहनत केल्यावर जर हे संत्रा खाली आला तो शेतकरी का करल? शेवटी तो आत्महत्याच करल ना. कर्ज लावून केलेला आहे मी कमसे कम 4-5 लाख रुपये कर्ज काढून हा शेतीला लावलेला आहे. आता जेव्हा माझा पैसा येईल तेव्हा आपण दुसऱ्याचे पैसे देऊ. आता जे तुम्ही कर्ज घेतलं हे प्रायव्हेट घेतलं की बँकेचं घेतलं? बँकेची आहे ना, क्रॅप लोन आहे ना माझ्यावर. क्रॅप लोन पण आहे आणि तसं प्रायव्हेट पण आहे. आता जी घोषणा केली होती कर्जमाफीची, हो मी कर्जमाफी हा शब्द वापरत नसतो कारण मला तो सहनच होत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काही भिकारी बनवता की काय असं ते वाटते मला. कर्ज अरे शेतकऱ्यांना का कर्ज देताय तुम्ही? मी काय म्हणलं साहेबांनी जेव्हा फडणवीस साहेब म्हणता कर्जमाफी करू आव्हान नाही करायला पाहिजे. कोणी बी आपण जेवायला जर आमंत्रण दिलं आपण तर त्याची वाट बघत राहतो आपण. ह्या बोलवायला येईल का असं साहेबांनी करायला पाहिजे. कर्जमाफी करू म्हटलं तर कर्जमाफी करायला पाहिजे असं शेतकऱ्याची बी. कर्जमाफी फक्त घोषणापर्यंतच मर्यादित आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही थेट म्हणताय की जेवण करायला बोलवलं, फक्त आवाज दिला गंमत ये बाबा जेवण करायला ये, जेवण वाढतो. तिथे गेल्यावर ताट रिकामाच आहे काहीच नाही. मग आता होणार आहे, नंतर होणार आहे, जानेवारीत होणार आहे. यामुळेच जास्त आत्महत्या. सरकार जे इतक्या बहुमतानी निवडून आलं हे कसं आलं? आता या लोकांच्या तर नाराजी दिसतात स्पष्ट शेतकऱ्यांच्या. आता आम्ही त्याबद्दल का बोलावं, आता मतदानाबद्दल का बोलावं, का केलं, कसं झालं. मित्रांनो, शेतकऱ्यांची मी जितक्याही शेतींमध्ये गेलो, ज्या भागात गेलो, प्रत्येक शेतकरी नाराज आहे. सरकारने हे आत्ता ओळखून घ्यावं. तुमच्या खुर्च्या ढिल्या होणं सुरू केल्यात शेतकऱ्यांनी आणि फार काळ शेतकरी सहन करणार नाहीत. आणि जेव्हा एक यांचा बांध तुटेल सहनशक्तीचा, त्यावेळेला मात्र शेतकरी काय करतील हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. अनेक सरकार आलेत, अनेक सरकार गेलेत. लाज वाटायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी विधानसभेत मोठ्या गोष्टी करता, परंतु या ग्राउंड लेवलला या नक्की सांगतो तुम्हाला, नक्की सांगतो, तुम्ही सुद्धा पाहू शकणार नाही. पण तुम्हाला वेळच नाही. तुम्हाला फक्त वेळ कशासाठी आहे?
तुमचं राजकारण, याचा पक्षफोड त्याचा पक्षफोड, इकून इकडे घे तिकून तिकडे घे. तुमचे विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही फक्त राजकारणासाठी तुम्ही तिकडे जाऊन बसलेत. राजकारणासाठी हे सगळं सुरू आहे. लाज वाटायला पाहिजे प्रत्येक नेत्याला जो जबाबदार आहे, जो या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून, त्यांच्या मेहनतीने पिकवलेल्या फळांपासून म्हणा, शेतींपासून म्हणा, त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही. आणि माफीच्या वरून तुम्ही ज्या गोष्टी करताय ना, ह्या सगळ्या फोल आहेत. ग्राउंड लेवलला या आणि पहा. तुम्हाला त्या विधानसभेत बसण्याआधी इथे उतरावं लागेल. तुमचे पाय ना, पाय इथे निघत नाहीत तुमचे. तुम्हाला उतरावं लागेल इथे. तुम्ही फक्त मुंबई, नागपूर इकडेच आणि वरचं तुमचं राजकारण इथं आले तरच तुम्हाला दिसेल शेतकरी काय करतात आहे. त्यांनी सगळं समीकरण त्यांचं समजून सांगितलं. मित्रांनो, फार काळ लागणार नाही, परंतु मी कोणत्याच म्हणजे सरकारविषयी आता मलासुद्धा पत्रकार म्हणून आशा उरलेली नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होईल का काही बदल? नाही, आता मला तर नाही वाटत बदल होऊ शकेल बा. असं वाटत नाही आहे बदल होईल म्हणून. बदल होईल म्हणून वाटत वाटत नाही. एवढ्या खपून राहिल्या साहेब आजच्या कंडिशनला. शेती आज बी आवाज काढला तर शेती खपून राहिली. आता हे रोई डुकरं आणि हे जनावरं सोडून सध्या शेतकरी झाला का, आणि शेती काही सोडून बरीच जमीन पडीत आहे. पेरणी बंद केली. आता ते काय करू राहिले, मार्ग नाही. आजकाल रानडुकरामुळं कमसे कम 50% शेती अशी म्हणजे पडीच राहिलेली आहे. ज्यांना असे पेरलं असं नुकसान झालं, त्यांच्याकडे मोबदला पैसाला राहत नाही आणि ते मग ते डबल पेरू शकत नाही. असे कमसे कम 50% तुम्ही पहा. शेतींचं हे करा सर्वे, तर 50% तुम्हाला शेती पडीत दिसेल. आणि विक्री चालू आहे. आणि विक्री चालू आहे. लोक का नाव काढलं का, शेती काढली का, बरं आता हजारो एकर जमीन खपून राहिली. आता तुम्हाला विकत आहे. काय काय होऊन राहिलं शेतीचं. तुमच्या तर अगदी जवळच, म्हणजे तुम्ही असं समजा ना, ठीक आहे, तुम्ही नागपूरच्या सीमा रेषेवरच राहत आहे. वर्धा जिल्हा असेल भौगोलिकदृष्ट्या तुमचा, पण नागपूर तुमचंच आहे. सीमारेषा त्याच्यामुळे मुख्यमंत्री तुमचेच आहे, जवळचेच आहे. मित्रांनो, माझा सरकारला हाच प्रश्न आहे की तुम्हाला हे कळत नाही का, तुम्हाला हे दिसत नाही का? तुम्ही राजकारण फक्त राजकारणासाठी करता की निवडणुकीसाठीच करता? थोडी समाजसेवा होऊ द्या तुमच्याकडनं. हे लोक त्रस्त झालेले आहेत. अनेक वर्षापासून भरपूर सरकार बदललेत. या पक्षाचं गेलं की दुसऱ्या पक्षाचं, दुसऱ्या पक्षाचं गेलं की तिसऱ्या पक्षाचं, परंतु शेतकऱ्यासाठी कोणीही काम करताना मला दिसत नाही. आपण पुढेसुद्धा दुसऱ्या शेतीतसुद्धा जाणार आहोत. मी ज्या समस्या दाखवल्यात, वन्यजीव त्यांचा त्रास आहे, अचानक मूळ बदलतो, आसमानी संकट येतं आणि गारपीटसारखी अवस्था होते. त्याच्यातही त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यांना हमीभाव मिळत नाही. त्यांना म्हणजे समस्या आहे. मला असं वाटतं की आता थोडा गांभीर्याने विचार केला पाहिजे. फक्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आव आणू नका आणि मतांसाठीचं राजकारण करू नका. तुमचं राजकारण करा, पण कृपया शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. मित्रांनो, शंकरराव बारंगे यांचं या बाजूचं शेत आहे. आणि काय तुमच्या शेतात सध्या? माझ्या शेतामध्ये मी कपाशी लावलेली आहे आणि वांगी, मिरच्या, टमाटर लावलं आहे. अच्छा. परंतु ते कपाशी मागच्या वर्षी त्यांनी याच वेळेस पूर्ण डुकरांनी पूर्ण शेत उकळून टाकलेलं होतं, उधळून टाकलं होतं. आणि त्याच्यामध्ये जी कपाशी लावली होती ते बियाणं सुद्धा त्यांनी म्हणजे वेस्ट पूर्ण फस्त केलं. आणि हा त्रास आम्हाला नेहमीचाच आहे आणि आम्ही त्रस्त होऊन गेलेलो आहे. काय करावं याचं काही समजत नाही. आणि जेव्हा बी आले केव्हा, आता दिवसभर आम्ही राहतो, रात्रीला पण राहतो इथे, कधी राहिलो नाही आणि राहू शकत नाही. त्याच्यामुळं ते डुकरांचा खूप त्रास आहे आम्हाला. जंगली जनावरांमुळं ह्या एरियामध्ये खूपच त्रास आहे. वाघाचा खूप बाजूबाजूनं वावर आहे. त्याच्यामुळं आम्ही केव्हा यायचं केव्हा जायचं हा शेतकऱ्यांचा
खूप म्हणजे जीवावर बेतण्यासारखा प्रयत्न सुरू आहे या जंगली जनावरांचा. तुम्ही सगळं मिळून मी त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारला की तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं नाही काय? बरेचदा कळून आहे, परंतु ते काही त्याच्यावर लक्ष देत नाही. त्यांचं म्हणणं काय नेमकं म्हणजे ते आम्ही काहीच करू शकत नाही म्हणतात ते. त्यामुळं काय आणि मारलं त्यांना, करंट वगैरे लावला किंवा माणसं मरू शकतात, करंटनी जनावर मरण असं काहीच नाही ना. कारण की हे हायवेवर शेत आहे, रोडवर शेत आहे, जाण्या येण्याचं खूप म्हणजे हे असते. त्यालाही परवानगी नाही दिली ना तुम्हाला? परवानगी त्याला दिली नाही ना, मारण्याची परवानगी कुठे आहे? आणि यांची संख्या खूप आहे ना, एका वर्षाला ते 12 होतात म्हणतात. तर काय वाटतं तुम्हाला, याच्यावर उपाय काय? नाही, याच्यावर उपाय आहे. याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी याच्यावर नियंत्रण राखायला पाहिजे, करायला पाहिजे. कारण की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि त्यांचं ते जे पीक ते शेतामध्ये लावते ते त्यांच्या सुखरूप घरापर्यंत जायला पाहिजे. परंतु तसं न होता या मधात त्या रुईडुकरामुळं, निसर्गाचा सोडा, पण या रुईडुकरामुळे त्यांना त्रास आहे शेतकऱ्यांना. मागच्या वर्षी पण तसंच झालं, वारंवार असंच होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काहीतरी संरक्षण द्यायला पाहिजे किंवा त्यांना मारण्याचे परमिशन तरी द्यायला पाहिजे, बंदुका द्यायला पाहिजे, नाही का? अगदी बरोबर आहे. मित्रांनो, कुठलाही जीव हा त्याचा अधिकार आहे निसर्गात जगण्याचा, पण त्यांनी त्याच्या भागात जगलं पाहिजे. यांची प्रजनन जी क्षमता आहे ती अतिशय जास्त आहे, त्याच्यामुळे ते मल्टिपल होतात दरवेळेला, आणि दरवेळेला शेतकऱ्यांसाठी संकट वाढत चाललंय. मी हे म्हणत नाही की त्या जंगली जीवांना मारा, पण त्यांना त्यांच्या व्यवस्थित ठिकाणी सोडून या. याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटला प्रयत्न करावेच लागतील. नाही तर तुम्ही त्यांना वाचवाल आणि शेतकऱ्यांना माराल. तर मला असं वाटतं की ह्या समस्या सर्व दूर ह्याच समस्या आहे. आपण इथे थांबू, परत दुसरीकडे जाणार आहोत. नमस्कार.